हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय आणि पडत असलेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी जे आहे ते आमदार संतोष बांगर यांच्यासमोर टाहो फोडलेला आहे। शेतकरी जे आहे ते पाय धरून ढसाढसा रडलेला आहे। नेमकी परिस्थिती शेतकऱ्यांची वाईट आहे। अक्षरशः शेतकऱ्यांनी तुमच्या समोर टाहो फोडली। या ठिकाणी मी सुद्धा शेतकरीच आहे आणि मला शेतकऱ्याची जाण आहे। या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की 2 किलोमीटर आम्ही ट्रॅक्टरने या ठिकाणी आलो, कारण की माझ्या शेतकऱ्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही। कालपासून तुम्हाला सांगतो की माझा शेतकरी सगळा भयभीत झालेला आहे। शेतामध्ये पाणी, घरामध्ये पाणी, जनावरंसुद्धा वाहून गेलेत आणि हे जे शेतकरी आहेत यांचं या ठिकाणी तुम्हाला सांगतो की अन्नधान मी ज्यावेळेस घेऊन आलो त्यावेळेस अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून त्या ठिकाणी आसू आलेत, कारण की आतापर्यंत या ठिकाणी कुणी आलं नाही। सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेनी ज्याचे जनावरं वाहून गेलेत त्यांना आम्ही आर्थिक काही मदत केली। सरकारची मदत होती की ही वैयक्तिक शिंदे साहेबाची मदत आणि आमची मदत आहे, पण सरकारची मदत सुद्धा त्यांना लवकरात लवकर तुम्हाला सांगतो की भेटणार आहे। जे काही जनावरं, बैल असतील, गाय असतील, शेळ्या असतील, कोंबड्या असतील, अशा माझ्या मायबाप जनतेना ज्याची काही गेलं त्यांना आम्ही मदत केली, पण सरकारची मदत येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही त्यांना देऊ। खरं तर आमदार बांगर असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्या वतीने जे आहे ते स्वखर्चातून त्यांनी या शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे। टाहो फोडलेला आहे, नेमकी नुकसान काय आहे? साहेब, नुकसानीपेक्षा आमचा जीव वाचला त्याच्यात आमचं खूप मोठेपण आहे। आमची लहान लहान लेकरं या ठिकाणी, आमच्या महिला रात्री 4 वाजता पाणी घरामध्ये घुसलं, आम्हाला कुठे पळावं हे कळालं, पण 4:30 वाजता आम्ही कसा तरी जीव वाचून साहेबाला फोन केला। साहेबांनी तात्काळ आम्हाला मदत पाठवली। अक्षरशः नदीतून अलीकडे येतात नव्हतं, दोरीला 10 किलो तांदूळ हे बांधून आम्ही या ठिकाणी तळ्यावरती आम्ही नवयुवक सगळे आदिवासी समाजाचे असल्यामुळं कसं बस झालं, पण आम्हाला खरा आत्मा म्हणजे आमचे बांगर साहेब। मला सांगा, शेतीचं काय नुकसान आहे? काय खरडून गेलं? जमीन खरडून गेली, पिकं खरडून गेली, काय? अहो, शेती म्हणजे आमचं पूर्णपणे वाळवंट निर्माण झालंय। तुम्ही पाहिलं असेल, नद्या नाले एकत्रित झाले, आमची काळी बोर जमीन आई आज वाळवंटात निर्मित झाली। आम्हाला तर आता दिवाळी सण आला, लेकीबाईचा सण आहे, शेतामध्ये काय उरलं नाही, घरामध्ये काय उरलं नाही, काय परिस्थिती आहे? आमच्या आई बहिणीची काळजी फक्त आमच्या दादाला एवढी आम्हाला माहित आहे। खरं तर शेतकऱ्यांना जे आहे ते अश्रू अनावर झालेले आहेत। परिस्थिती तशी गंभीर आहे की हिंगोली जिल्ह्यातच 4ही तालुक्यामध्ये जे आहेत ते अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। पिकेच नव्हे तर जमीनही खरडून गेलेली आहे, जमिनीतली माती वाहून गेली आहे। त्यामुळे शेतकरी जे आहे ते आता हवालदिल झालेला आहे। मायबाप सरकारने जे आहे ते या सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची गरज आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, दांडेगाव, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।